शिवसेना की कहानी 100 साल सुनी भी जाएगी और सुनाई भी जाएगी। 19 जून 1966 मराठी भूमिपुत्रांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भगवा झेंडा रोवला. त्याला अनेक फंद फितुरांनी उतरविण्याचा प्रयत्न केला, पण मराठी माणसांनी पुन्हा जोमाने मनगटातील रग दाखवून दिली. वाघाची शिकार करायला आता कावळे, डोमकावळे, लांडगे आणि कोल्हे सुद्धा टपून बसले, तरीही त्यांना वाघ टप्प्यात येईना. मग लोकशाहीतील सारी राजकीय शस्त्रे आसरे शिवसेनेवर सोडली. ईडी, सीबीआय, पोलीस, तसेच राज्यपाल, विधानसभा सभापती, लोकसभा सभापती, निवडणूक आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकारे, विशेषतः गुजरात, आसाम, गोवा, आमदार खासदार फोडून त्यांना संरक्षण देण्याच्या कामाला लावले. सुप्रीम कोर्टामध्ये यावरच सध्या मोठा माहोल निर्माण झाला आहे. कारण हे चॅलेंज फक्त ठाकरेंना नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानी लोकशाही संकल्पनेवर उभे ठाकले आहे. आणि त्याचा प्रत्यय देशभरातील लोक सध्या सुप्रीम कोर्टाकडे नजर लावून बसलेली आहेत असाच दिसत आहे. निकाल आता काही लागला तरी फरक पडत नाही अशी कुर्मी काही मंडळींना चढली आहे. मात्र निकाल योग्य असाच लागला तर बॉम्ब ठोकणारी मंडळी काठीवर सोडा सरपटत सुद्धा चालू शकणार नाही. कारण त्यांना अपने किए पे पछताने का मौका भी नहीं मिलेगा. ये सिलसिला आगे 100 साल तक चलता रहेगा. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हे जरूर लिहा. कारण जो शिवसेनेबाबत जे घडविले गेले, जे घडविले जात आहे ते देशभरातील काय पण जगभरातील आम जनतेलाही आवडलेले नाही आणि सुप्रीम कोर्टातील वकील मंडळींना सुद्धा आवडलेले नाही. ती मंडळीसुद्धा सरन्यायाधीशांवर नाराज असून त्यांची वक्तव्ये बेजबाबदार असल्याचे वकील मंडळींचे म्हणणे आहे. हा सिलसिला जर बदलला नाही तर मोठी घटना घडू शकते आणि त्याचे दुष्परिणाम आगामी काळामध्ये पाहायला मिळतील. तसे होण्याची कोणतीच शक्यता नाही, कारण जनता जागरूक आहे आणि जनतेबरोबरच सुप्रीम कोर्टातील वकीलसुद्धा जागरूक आहेत. ते या खटल्याचा योग्य तो अर्थ काढणार म्हणजे काढणारच.